आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। सातारा नगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली असून खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। विकासाकडे बघून लोक मतदान करतील आणि आम्ही विकास कामांत कुठेही कमी पडलो नसल्याने सर्व व्यवस्थित होईल असा विश्वास खासदार उदयनराजेंनी व्यक्त केला। दरम्यान आज मतदानाचा हक्क बजावला। मतदान व्यवस्थित सुरू आहे, मात्र माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची, ती राहून गेली अशी मिश्किल टिप्पणी उदयनराजेंनी केली। त्याचबरोबर आम्ही दोघे राजे भाजपचेच आहे, त्यामुळे एकत्र लढतो, याला काही अडचण वाटत नाही असे वक्तव्य देखील उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंबरोबरच्या मनोमिलनावर केले आहे। काय वाटतंय व्यवस्थित होईल। तर माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायची, ते राहून गेले। पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाकडे बघून मतदान लोक करणार। विकास कामांच्या बाबतीत कुठं आम्ही कधी कमी पडलो नाही, त्यामुळं होईल व्यवस्थित। पहिल्यांदा जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती। शिवेंद्रराजेंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा। कसं वाटतंय भाजपचं वातावरण कशा पद्धतीने राहील जिल्ह्यात? कसं आहे की आजपर्यंत जर आपण बघितलं तर जी काय विकास कामं झाली त्या विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार। महाराज यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजे एकत्र लढतायत। म्हणजे आतापर्यंत आघाडीवर निवडणुका होत होत्या, निकालात कसा वाटतोय? निकाल काय असेल? काय अडचण मला वाटत नाही। अरे साहेब, ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत तर त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान होणार आहे, 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। मग आता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होतीये की सगळ्यांची मतमोजणी एकत्र आहे का? आपलं काय मत आहे? आता निवडणूक आयोग ते निर्णय घेणार। आम्ही त्यांच्या वतीने असं कसं मी प्रतिक्रिया देणार हे योग्य ठरणार नाही। साहेब, तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या, प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही, त्यामुळे सातारकरांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। नेमकी नाराजी होती का तुमची? नाही, नाराज होऊन कसं चालणार? एकाच बाबतीत नाराजी होती। माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची, माझा राहिला भरायचं। कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये, पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे, त्याबाबत काय? कसं आहे की आता जागा मोजक्या आहेत आणि इच्छुक म्हणजे स्वाभाविक आहे, म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणारच। आता ज्याचं मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतलाय तर त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे, पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार। महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला भाजपला साताऱ्यात, तर काय वाटतं वातावरण तुम्हाला? भाजप कशा पद्धतीने सांगितलं ना, लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करणार। महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला? या 15 दिवसात आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं? कसं आहे, लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय गैर नाही, पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार। सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।